नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एबी मराठी न्यूज वरती. सातत्यानं विधानसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेतली, जाणून घेतली. काल मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून प्रत्येक फेरी अंती जो काही निकाल आहे तो आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. मात्र आता माढ्यात अभिजित पाटील हे विजयी झालेत, ते आमदार झालेत. मात्र त्यांच्या विजयाची कारणं काय आहेत ते सुद्धा जाणून घेणं कुठेतरी खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर या विजयामध्ये तो म्हणजे अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांनी निवडणुकीला उभं राहण्याआधीच 3500 रुपये दर जे आहे ते ऊसाला दिलं होतं. त्यामुळे कुठेतरी माढ्यात जे शेतकरी आहेत ते समाधानी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं. मात्र फक्त सोलापूर जिल्हाच नव्हे तर पूर्ण राज्यात ऊस दराची कोंडी जी आहे ती अभिजित पाटील यांनी फोडण्याचं काम केलंय. तर ते कुठेतरी त्यांना प्लस मध्ये घेऊन जाताना आपल्याला या निवडणुकीत दिसून आलं. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार गटाची म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना मिळालेली उमेदवारी तुतारी हातात घेणं हीच कुठेतरी मिळणं हीच कुठेतरी एक जमेची बाजू मांडली जात होती. कारण की सुरुवातीपासूनच एक कॉम्पिटिशन दिसत होतं की तुतारी जी आहे ती कुणाला मिळणार. कारण की बबनदादा शिंदे हे सुद्धा खूप प्रयत्न करत होते की राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी ही रणजित भैया शिंदे यांना मिळावी म्हणून. मात्र तसं काहीही घडलं नाही आणि कुठेतरी जे त्यांनी पक्षांतर केलं म्हणजे अजित पवार गटाकडे गेले तर तिथं कुठेतरी शरद पवारांचा राग जो आहे तो त्यांच्यावर दिसून आला. त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली, तिथंच कुठेतरी ही समीकरणं जी आहेत ती जुळून आलेली होती विजयाची. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बबनदादा शिंदे यांच्या विरोधात माढ्यात तयार झालेली अँटी इनकम्बन्सी. तर 30 वर्ष बबनराव शिंदे माढ्याचं नेतृत्व करतायत. मात्र तरी सुद्धा जो पारंपरिक मतदार आहे त्यांच्याप्रती कुठेतरी एक असमाधानाची भावना जी आहे ती आम्हाला ग्राउंड रिपोर्ट करतानाही दिसली. त्यामुळं हे सुद्धा एक नवीन परिवर्तन म्हणा किंवा एक नवीन नेतृत्व जे आहे ते कुठेतरी अभिजित पाटील त्यांच्यासाठी पोटेन्शियल उमेदवार आहेत हे कुठेतरी ते पटवून सांगण्यात कुठेतरी यशस्वी ठरल्याचं दिसून आलं. नंतरचं महत्वाचं कारण म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा त्यांनी प्रचाराला सुरुवात केली त्या प्रचाराच्या सभेमध्ये त्यांचं जे भाषण होतं त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण जे आहे ते दिलं होतं. त्यामुळं विकासाचा मुद्दा असेल, एक विजन मांडणं आपण जे म्हणतो ते अभिजित पाटलांनी एकदम योग्यरित्या केलं आणि ते मतदारांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचलं सुद्धा. त्यामुळे एक विजन जे आहे ते माढेकरांना देण्याचं काम कुठेतरी अभिजित पाटील यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर एक नरेटिव्ह सेट करण्यात अभिजित पाटील यांना यश आलं. शेतकरी पुत्र विरुद्ध आमदार पुत्र आणि लोकांमध्ये सतत भाषणाद्वारे सुद्धा म्हणत होते की तुम्ही कंपॅरिझन करा म्हणजे कोणता उमेदवार योग्य आहे. म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड न बघता म्हणजे आता रणजित शिंदेचा विचार केला तर बबनराव शिंदे हे खंबीरपणे प्रचारामध्ये सुद्धा आघाडी घेतलेली दिसली. मात्र अभिजित पाटील आणि रणजित शिंदे या दोघांमध्ये कंपॅरिझन केल्यावर कोण बेटर वाटते त्या ह्याच्यावरती मतदान जे आहे ते मतदारांनी केलं पाहिजे हे सुद्धा ते त्यांच्या भाषणातून सतत सांगत होते. आणि सगळ्यात महत्वाचं आणि कोणत्याही उमेदवार जेव्हा निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा तो प्रभावीपणे त्याची जी प्रचार यंत्रणा असते कुठेतरी ही निर्णायक ठरताना दिसते आणि अभिजित पाटलांसोबतही तेच घडलंय, त्यांची प्रभावी प्रचार यंत्रणा. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमुळं अभिजित पाटलांना कुठेतरी या सगळ्या गोष्टींनी प्लसमध्ये नेलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळं 30 वर्षांचं जे बबनराव शिंदे यांचं नेतृत्व आहे ते माढेकरांनी जुगारून लावलं आणि अगदी थोड्याफार नाही तर 30,000 मतांनी एक धक्का जो आहे तो धक्का किंगनं दिलेला आपल्याला पाहायला मिळाला.